नाही नाही, असं बघा की तुमचं व्यवस्थित चाललेलं आहे, कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, तुमचं सगळं व्यवस्थित चालू आहे. दुसऱ्याला तुमच्याविषयी असूया निर्माण होते का नाही? होते का नाही? तो काही कारस्थानं करतो का नाही करणार असतो? सगळेच जण कारस्थानं करतात असं नाही, काही नुसतं द्वेष करतात, काही बोटं मोडतात, काही नुसतंच बघतात वेडवाकडं. पण काही जण काड्या घालायचं काम करतात की नाही कुठेतरी, तसंच हा भाग असतो. आणि तुम्ही एखादी क्रिया लोकांच्या कल्याणासाठी करता, जे ते कल्याण बिघडवायचं काम करतात त्यांच्यामध्ये तुम्ही येत नाही का? आपण मला स्वप्न असंच आहे की लोकांचं अकल्याण करण्याचं कारण काय त्या शक्तीनं काही नाही म्हणजे राक्षसी महत्वाकांक्षा की आपलं वर्चस्व स्थापन करायचं. तसे बस आपल्या घरातली समजा घरातलीच म्हणू आपण, घरातली रोज 3-4 मुलगे आहेत, तर घरातले 4ही मुलगे सुस्थुतीत आहेत, ते संपन्न आहेत, असं अवस्था असली तर सगळ्यांना चालते का? घराघरात सुद्धा चालते का सांगा? बाहेरचं तर नंतर. घरात सुद्धा असतात का नाही द्वेष? समजा त्या पोरांचे नसले, त्यांच्या बायकांचे असतात. असतात की नाही? आपण अनेक सिरियल्स मधनं ह्याच्यामधनं या गोष्टी बघतो की किती द्वेष चालू असतो एकमेकांचा.